नमस्कार, मी भूषण सजगुरे. मी तुम्हाला आज तंत्रविद्येबद्दल सांगणार आहे. 3 प्रकारच्या विद्या असतात. एक तंत्र, मंत्र आणि यंत्र. जे चतुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र सांगितले गेलेत, जे धार्मिक प्रवृत्तीचे आहे, जे सात्विक पद्धतीचे आहे, हे आपण आपल्या जीवनामध्ये वापरत असतो. पण तंत्रमंत्र हा विषय ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते, तर तंत्र हे वाईटच असतं का? हे आपल्या जीवनाला घात करणारं असतं का? आपल्याला त्रास देणारं असतं का? तर याचं उत्तर आहे नाही. याचं कारण आहे की शस्त्र जे आहे, शस्त्राचं काम करणार, मात्र त्या शस्त्राचा उपयोग, वापर कसा करायचा आहे, हे फक्त आणि फक्त वापरण्यावर निर्भर आहे. आणि हे जे वापरणं आहे, हे कशा पद्धतीने आहे, हे सर्वात महत्त्वाचं. प्रत्येक धर्मामध्ये तंत्रमंत्र हे वापरलं गेलेलं आहे. आणि या तंत्रमंत्राचा मूळ जो आहे ते म्हणजे वेद आहे. जे 4 वेद सांगितले गेलेले आहेत. पूर्वे ऋग्वेदाय नमः. पूर्व दिशेपासून जो वेद सांगितला आहे तो ऋग्वेद आहे. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. दक्षिण बाजूला जो वेद सांगितला आहे तो यजुर्वेद. पश्चिमे सामवेदाय नमः. पश्चिम बाजूला सामवेद आहे. आणि उत्तरस्य अथर्ववेदाय नमः. उत्तर दिशेला अथर्ववेद आहे. आणि तंत्रमंत्राच्या बहुतेक ज्या गोष्टी आहेत या अथर्ववेदामध्ये आपल्याला दिसून येतात. ज्या उत्तर दिशेला, म्हणजेच काय की मनुष्याच्या प्रत्येक जीवनाचं उत्तर हे उत्तर दिशेला आहे असं म्हटलं जातं, हे फक्त आणि फक्त अथर्ववेदाच्या साहाय्याने, आधाराने म्हटलं जात आहे. तर याचा जो वापर आहे हा चांगल्याच कामासाठी केला गेला पाहिजे. पण बहुतांश लोक याचा वापर हा वाईट कार्यासाठी केला जातो. समोरच्याला त्रास देण्यासाठी, समोरच्याला काहीतरी विघ्न आणण्यासाठी. अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांनी अनुभवल्यासुद्धा असतील. त्याच्यापैकी हा तंत्रमंत्र जो प्रकार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली आहे तो विश्वास. माणसाचा जर विश्वास असेल, माणसाची जर श्रद्धा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला फळ मिळणार आहे. श्रद्धावान भवते ज्ञानम. जी श्रद्धा आहे तीच आपल्याला ज्ञान प्रदान करू शकते. आणि त्याच्यानंतर याचा सर्वात जास्त वापर किंवा सर्वात जास्त उपयोग जर कोणी केला असेल तर ते नवनाथांनी केला आहे. जे नवनाथ आहे, मच्छिंद्र, जालंधर, गोरक्ष, गहिनीनाथ, या ज्या आहे हे नाथ संप्रदाय आहे. यांनी सर्वात जास्त उपयोग समोरच्याचं, जगाचं कल्याण करण्यासाठी या तंत्रमंत्राचा उपयोग केला आहे. पण यांना कोणी वाईट म्हणत नाही. का? कारण त्याने समोरच्यांचं चांगलं करण्यासाठी या तंत्रमंत्राचा वापर केला आहे. पण आपण याच्याकडे बघताना अत्यंत कृष्ट नजरेने आणि वाईट नजरेने बघतो. कारण याच्यापासून वाईटच होतं ही मनाची धारणा आपण पक्की करून घेतलेली आहे. तर या नवनाथांमध्ये सर्वात मुख्य प्रकार जो सांगितला गेला, त्यांनी वापर ज्या गोष्टीचा केला ते म्हणजे शाबरी विद्या. ही जी शाबरी विद्या आहे याच्यामध्ये असंख्य असे मंत्र दिले आहेत की ज्याच्यापासून आपल्याला त्वरित, इंग्रजी भाषेत म्हणतात त्याला इन्स्टंट, आपल्याला त्याच्यापासून काहीतरी परिणाम पाहायला मिळेल असे मंत्र या शाबरी मंत्रांमध्ये, शाबरी विद्येमध्ये दिले गेले आहेत. आणि याचा मूळ जो सांगितलेला आहे त्या योगिनी सांगितलेला आहे. योगिनी किती प्रकारच्या असतात हो? योगिनी म्हणजे नेमकं काय? जी पार्वती माता आहे, शंकर आणि पार्वती मधला जो संवाद आहे, शंकराने तंत्रविद्या ही पार्वती मातेला दिली आणि त्याच्यापासून 10 महाविद्या प्राप्त झाल्या या पार्वती मातेला. आणि त्याच्यापासून योगिनी प्राप्त झाल्या. ज्या 3 मुख्य योगिनी सांगितल्या आहेत त्या म्हणजे श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. यांच्याकडे देखील या तंत्रमंत्राच्या गोष्टी आहेत. पण त्याचा वापर मात्र त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी केला आहे. त्याच्यापैकी जे हे कर्म करतात किंवा जे तांत्रिक आहेत हे या योगिनींचा वापर नक्कीच करतात. ते कसं? ते कोणत्या? त्या म्हणजे एक ज्या योगिनी सांगितल्या आहे त्या त्रियोगिनी. पुढच्या ज्या सांगितल्या आहे त्या 68 योगिनी. आणि त्याच्या पुढच्या 84 योगिनींची आराधना आणि या आराधनेमधून सिद्धता
आणि सिद्धतेमधून सिद्धी या सर्व गोष्टी प्राप्त करून या विद्येचा वापर या तंत्र शक्तीने केलेला आहे. जी रहस्यमय गोष्ट सांगितली जाते, तर या तंत्रविद्येमध्ये किती प्रकार आहे हो? तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रकार मी आज तुम्हाला सांगणार आहे, जे कोणीही अजून ऐकलेले नसतील. आपल्याला त्रास होतो की आपण ऐकतो की आम्हाला कोणीतरी काहीतरी केलं आहे, कोणीतरी तंत्रविद्या केली आहे, पण ती नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ती पहिली जी काही विद्या सांगितली तर ती अवघर नावाची विद्या. त्याच्यानंतर आहे उलट, त्याच्या दुसरी पुढची आहे पालट, त्याच्यानंतर आहे नारसिंग, त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगितली जाते तो मोठा नारसिंग, बाह्य नारसिंग, करुणवीर, मघवटवीर, त्याच्यानंतर मरीमाता, खंडामध्ये अनेक प्रकार येतात. त्याच्यामध्ये विवाहित देवी, त्याच्यानंतर खैरी माता, अशा असंख्य देवतेंपासून निर्माण होणाऱ्या तंत्रशक्ती हे तांत्रिक वापरत असतात. आणि याचे मुख्य जे ग्रंथ सांगितले गेले आहेत, ते ग्रंथांचे नावं देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते नेमके ग्रंथ कोणते आहेत, ज्या ग्रंथातनं या सर्व गोष्टी पुढे आल्या आहेत, समाजासमोर आल्या आहेत. प्रचंड वापर मागच्या काळामध्ये या तंत्रविद्येचा झाला, मात्र या तंत्रविद्येचा आता हळूहळू लोप होत चालला आहे. औषधाविना, कोणत्या कर्माविना एखाद्या व्यक्तीला जर बरं करायचं असेल तर मंत्रशक्तीने बरं करता येऊ शकतं, ही गोष्ट तंत्रविद्येमध्ये सांगितलेली आहे. मात्र या गोष्टीवर आज आपला विश्वास राहिलेला नाही, कारण त्या सिद्धतेचे आणि त्या पवित्रतेचे लोक त्या ठिकाणी राहिलेले नाहीत. आणि ज्यांच्याकडे ती गोष्ट आहे ते मात्र विरुद्ध काम करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. याच्यात जे मुख्य ग्रंथ सांगितले, ज्याच्यापासून सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्या आहेत, त्या म्हणजे एक कल्पग्रंथ नावाचा आहे, ज्याच्यामध्ये सर्व काही तांत्रिक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यानंतर एक तंत्रग्रंथ आहे, त्याच्यानंतर एक पलय ग्रंथ आहे, दुसरा ग्रंथ जो सांगितला तो पद्धती ग्रंथ आहे, आणि सर्वात महत्त्वाचा वेद जो सांगितला आहे तो म्हणजे अथर्ववेद. यामध्ये या सर्व गोष्टी आल्या आहेत. आणि या विद्या किंवा या मंत्र साधना ज्या सांगितल्या आहे, या 3 मार्गातल्या आहे. त्या नेमक्या कोणत्या? हे 3 मार्ग नेमके कोणते? त्याच्यातला दक्षिण मार्ग आहे. जो दक्षिण मार्ग आहे तो सात्विक मार्ग सांगितला जातो. दक्षिण दिशेला यजुर्वेद आहे. हा यजुर्वेद कर्मकांडी आहे, कर्मप्रधान आहे. सर्व प्रकारचे यज्ञ, त्याच्यामध्ये अश्वमेध असू द्या, नाही तर सर्व प्रकारचे यज्ञातलं कर्म, या सर्व गोष्टी यजुर्वेदात सांगितल्या गेलेल्या आहेत. यजुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये 2000 मंत्र आहेत, आणि या 2000 मंत्रामध्ये प्रत्येक देवतेची उपासना ही कशा पद्धतीने आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंत्र साधनेमध्ये जे 3 मार्ग सांगितले, त्यामध्ये दक्षिण मार्गातला जो आहे तो सात्विक आहे. सात्विक म्हणजे देवकर्मातला, देवाच्या सिद्धता, देवाच्या सिद्धी, देवाचे तंत्र, देवाचे मंत्र, यंत्र, या सर्व काही गोष्टी दक्षिण मार्गी सांगितल्या गेल्या आहेत, जी सात्विक वृत्ती आहे. पुढची जी काही वृत्ती सांगितली, जो मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे वाम मार्ग. जे आपण 90% लोक तांत्रिक बघतो ते वाम मार्गातल्या, जे तामसी आहे, ज्यांची उपासना भैरवी साधना आहे, ज्यांची उपासना भैरव साधना आहे, ज्यांची उपासना स्मशान साधना आहे, ज्यांची उपासना स्मशान कर्तव्य आहे, आणि ज्यांची उपासना प्रेत साधना आहे. आणि अशा गोष्टी या वाम मार्गातल्या येतात. त्यांना सर्व गोष्टी तामसी लागतात. आणि पुढचा जो मार्ग सांगितला तो मिश्र मार्ग. ज्या मिश्र मार्गामध्ये देव आणि दानव यांच्या मिश्रणातनं, म्हणजेच काय की यांच्या विद्येतनं निर्माण होणाऱ्या ज्या साधना आहेत, त्या प्राकृतिक साधना या ठिकाणी मिश्र साधनेमध्ये सांगितलं आहे, मिश्र मार्गामध्ये सांगितलं आहे. आणि ही जी तंत्रविद्या आहे, ही तंत्रविद्या जर वापरायची असेल, हे मंत्र जर आपल्याला सिद्ध करायचे असतील, किंवा या मंत्रांचा वापर जर आपल्याला करायचा असेल, तर हे गुरु विना ज्ञान कहासे लावू असं आपण म्हणतो. तर त्यामध्ये गुरुकडे बसून गुरुमुखातून हे मंत्र घ्यावेत, त्याशिवाय सिद्धता प्राप्त नाही आहे.
आज आपल्याला बरेच जे काही लोक दिसतील जे या मार्गातले आहेत, त्यापैकी बऱ्याच लोकांनी गुरु उपदेशच घेतलेला नाही, गुरुकडनं साधना घेतलेली नाही, गुरुकडनं जे काही मंत्र मिळायला पाहिजे ते गेलेले नाहीत. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये या गुरुकडनं मिळालेल्या साधना ज्या आहेत, या साधना नेमक्या किती प्रकारच्या आहेत? त्याच्यापैकी पहिली साधना जी सांगितली आहे, जी तंत्रविद्येमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाते, ती म्हणजे स्मशान साधना. आणि त्याला एक पीठ असं देखील म्हणतात, स्मशान पीठ. तर याची जी उपासना केली जाते ती रात्रीच्या वेळी केली जाते, कारण रात्री प्रधान आहे. जी कालरात्री देवी आहे ती देखील याला प्रधान आहे. तारादेवी आहे, देवी कालिका माता आहे. यांच्या साधना, यांच्या उपासना ज्या स्मशानामध्ये बसून, स्मशानामध्ये सुचिरभूतता आणून आणि त्या ठिकाणी आपल्या मंत्रसिद्धीने अनेक सिद्धी प्राप्त करून घेण्याच्या ज्या साधना, जे पीठ मांडले गेले ते आहे स्मशान साधना. त्याच्यानंतर पुढची जी सांगितली आहे ती म्हणजे शवसाधना. एखाद्या मृत शरीरावर बसून, त्या शरीरावर बसून जी साधना केली जाते त्याला म्हणावं शवसाधना. जे आपण अघोरी लोक बघतो त्यांच्यामध्ये ही गोष्ट अत्यंत प्रधानाने त्या गोष्टी केल्या जातात, ती म्हणजे शवसाधना. त्यांच्यामध्ये शव हे आपल्यामध्ये अत्यंत अशुद्ध मानलं जातं, मात्र त्यांच्यामध्ये शव हे शुद्ध मानलं जातं. ते कसं? ते म्हणजे शव आणि शिव याच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही. जे शव आहे तेच शिव आहे, जे शिवतत्वाला मिळालेलं आहे ते शव आहे. आणि अशा शवावर बसून जी साधना केली जाते ते शवपीठातली साधना. पुढची जी साधना सांगितलेली आहे ती अरण्यक साधना. अरण्यक साधना म्हणजे काय? एकांतवासामध्ये, अरण्यामध्ये, वनामध्ये जाऊन केली गेलेली जी साधना आहे ती म्हणजे अरण्य साधना. आणि सर्वात अवघड आणि सगळ्यात महत्त्वाची जी साधना सांगितली आहे, जी कोणालाही साध्य झालेली नाही. कोणाला साध्य होऊ शकते? जे अत्यंत तपस्वी आहे, जे अत्यंत त्या विद्येमध्ये पारंगत आहे, अशाच व्यक्तीला ही साधना जमली. ती म्हणजे श्यामापीठे. श्यामापीठातली जी श्याम साधना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती कोणती? ती कशी करावी किंवा ती कशा पद्धतीने असते हा सांगण्याचा प्रयत्न करतो. सांगण्याचा गैरसमज करू नका. मात्र ही साधना आपल्याला धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये सांगितली गेली आहे. ती म्हणजे माणसाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ब्रह्मचर्यत्व. आणि ब्रह्मचर्यत्वाचीच परीक्षा म्हणजे श्यामा साधना आहे. एखाद्या सुंदर स्त्रीला समोर ठेवून केल्या गेलेल्या साधनेला श्यामा साधना म्हणतात. त्या स्त्रीकडे कंटिन्यू बघून, त्या स्त्रीकडे नित्याने बघून, कोणत्याही प्रकारची कामवासना मनामध्ये न येऊ देता मनामध्ये ब्रह्मचर्यत्व ठेवून केली गेलेली साधना म्हणजेच श्यामा साधना आहे. आणि अशी साधना सगळ्यात महत्त्वाची सांगितली आहे. आणि या साधना, हे जे मंत्र, हे जे प्राप्त होतात ते कशासाठी वापरतात, का वापरतात? तर याचं कारण आहे, याला प्रयोग सांगितले गेलेले आहेत. ह्या ज्या काही साधना, हे जे काही मंत्र सिद्ध केले जातात आणि या सिद्धतेमधनं त्याचा वापर जो केला जातो तो कशासाठी केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जो मंत्र प्रयोग आहे तो म्हणजे एक पहिलं काम जे आहे ते स्तंभन. स्तंभन म्हणजे शत्रू किंवा एखादा व्यक्ती जागेवर थांबवून ठेवणे, याला म्हणावं स्तंभन प्रयोग. दुसरं जे सांगितलं आहे ते मोहन, समोरच्याला आपल्याविषयी मोहित करणे. आपण ज्या पद्धतीने सांगणार त्या पद्धतीने समोरच्याने ऐकणे, याला म्हणावं मोहिनी विद्या किंवा मोहन. पुढचं जे सांगितलं ते उच्चाटन. आपल्या जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत किंवा एका जागेवरून उठवून दुसऱ्या जागेवर बसवणे एखाद्या शत्रूला, त्याला म्हणावं उच्चाटन. पुढचा जो सांगितलं तो आकर्षण. आपल्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावं यासाठी आकर्षण पद्धती सांगितली गेली आहे. त्याच्यानंतर आहे जृंभन, त्याच्यानंतर विद्वेषण, त्याच्यानंतर सांगितलंय मारण. एखाद्या व्यक्तीला अगदी जीवानिशी मारणे, याला म्हणावं मारण. पुढचं जे सांगितले ते शांतिक, शांतता प्राप्त करण्यास सांगितलं आहे.
शांतते प्राप्ती करण्यासाठी जो प्रयोग सांगितला आहे त्याला म्हणा शांती. आणि पुढचे आहे पौष्टी. पौष्टी म्हणजे आपल्याला मनातली जी कामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सांगितलं गेलं पौष्टिक करणं. आणि अशा ज्या मंत्र प्रयोगातनं सिद्धता प्राप्त होते, जी सिद्धी प्राप्त होते, ही सिद्धी आपल्या आणि आपल्या सभोवतालच्या जगाचं कल्याण करू शकते. पण ही समज मात्र असली पाहिजे की ही जी काही गोष्ट आहे ही भगवंताकडनं प्राप्त झालेली आहे. साध्या सुध्या व्यक्तींनी याचा वापर केलेला नाही. नवनाथांनी वापर केला याचा, पण यांनी जगाच्या कल्याणासाठी वापर केला आहे. दत्तगुरूंनी वापर केला, जगाच्या कल्याणासाठी केला. मग याचा वाईट वापर नेमका कोणी केला हे मी पुढच्या कथाभागात सांगतोय. पण याच्यामध्ये ज्या मंत्रविद्या सांगितल्या गेल्या त्या 3 प्रकारच्या विद्या आहेत. ज्या 3 प्रकारच्या विद्या सांगितल्या गेल्या आहेत त्यामध्ये पहिली जी विद्या सांगितली जाते ती म्हणजे वैदिक विद्या. त्यामध्ये अनेक प्रकारचे मंत्र सांगितले गेले आहेत, मंत्रसिद्धी सांगितल्या गेल्या आहेत. ज्या वेदामध्ये आढळले जातात मंत्र त्यांना मंत्रविद्या असं म्हणतात, ज्याला वैदिक विद्या असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती तांत्रिक विद्या, जी तंत्रमंत्राच्या बाबतीत विचारात घेतली जाते ती म्हणजे तंत्रविद्या आहे. आणि पुढचा जो प्रकार सांगितला आहे तो म्हणजे शाबरी विद्या. ही शाबरी विद्या नवनाथांनी सर्वात जास्त प्राकर्षाने वापर केलेला आहे, तोही जगाच्या कल्याणासाठी. याच्यामध्ये असंख्य मंत्र आहेत, पण ते मंत्र सिद्ध करणं आणि त्याचा वापर करणं इतकी सर्वसाधारण गोष्ट नाही. तेवढी मनाची दृढता, सिद्धता, स्थिरता आणि मनाचा अहंकार हा दूर सावरून त्या ठिकाणी आपल्याला या मंत्राची साधना करावी लागते. ही जी साधना आहे ही कशा पद्धतीची आहे, कोणी वाईट उपयोग केला आणि कोणी चांगला उपयोग केला, आपल्याला वेदामध्ये याचा एक कथाभाग आलेला आहे. भगवान शंकरांनी पार्वती मातेला तंत्रविद्या शिकवण्याचं सुरुवात केली. त्यावेळेस ही गोष्ट रावणाच्या कानी लागली आणि रावण कैलासावर गेला आहे. भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि भगवान शंकरांनी सांगितलं, भगवंता मी देखील तुमचा शिष्य आहे, भक्त आहे, तर ही विद्या तुम्ही मला सुद्धा द्यावी. त्यावेळेस भगवान शंकरांनी त्याला होकार दिला आणि पार्वती मातेबरोबर शिष्यत्व पत्करून त्या ठिकाणी भगवान शंकरांनी देखील या रावणाला तंत्रविद्या या सर्व गोष्टी शिकवल्या सांगितल्या. त्यामध्ये या 10 महाशक्ती आहेत, ज्या योगिनी आहेत, या सर्व काही गोष्टी पार्वती मातेला ज्यावेळेस जागरूकता करून दाखवली जात होती, सांगितली जात होती, त्यावेळेस रावण देखील त्या गोष्टी शिकत होता. म्हणून ज्यावेळेस रावणाचं रामाशी युद्ध झालं त्यावेळेस या रावणाने तंत्रविद्येचा वापर केला आणि या तंत्रविद्येचा सर्वात कठीण प्रकार जो सांगितला आहे तो दशमहाविद्येतली जी तारादेवी आहे तिला प्राप्त करून घेणे, तिला सिद्ध करून घेणे आणि तिला आपल्या संरक्षणासाठी लावणे. हा प्रकार इतकं सर्वसाधारण नाही आणि अशी गोष्ट जगात कोणालाही साध्य झाली नाही. अशी गोष्ट साध्य मात्र रावणाने करून दाखवली. पण हिचा वापर कशासाठी केला? वाईट कृत्यासाठी. पण याचा वापर चांगला कोणी केला? पार्वती मातेने. कसा? ज्यावेळेस 10 महाविद्या शिकवल्या जात होत्या पार्वती मातेला, त्यावेळेस त्या शिकून तिने त्याचा वापर किंवा त्या गोष्टीच्या उपयोगात आणल्या, त्या म्हणजे शत्रूंचा नाश करण्यासाठी. शुंभ, निशुंभ, त्याच्यानंतर जो रक्तबीज नावाचा राक्षस आहे की त्याचं रक्त खाली जमिनीवर सांडल्यानंतर त्याच्यातनं अजून एक राक्षस निर्माण व्हायचा आणि अशा स्थितीमध्ये देवी कालीने तंत्रविद्येचा वापर केला. जो वाममार्ग आहे तो वाममार्ग पत्करला. बरेच जण म्हणतात तंत्रविद्येमध्ये वाममार्ग, याचा मृत दे, त्याचा बली दे, त्याचं खाद्य दे, या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. पण ह्या गोष्टी चुकीच्या त्या पद्धतीने आपल्यासमोर मांडल्या जातात. पण ह्या गोष्टी देवीने सुद्धा मान्य केल्या होत्या. कशा? ज्यावेळेस रक्तबीज नावाचा जो राक्षस आहे याच्या रक्त खाली जमिनीवर सांडल्यानंतर ते रक्त अजून त्याच्यातनं अजून राक्षस निर्माण व्हायचा. मग काली मातेने
त्याला मारल्यानंतर ते जे रक्त खाली पडेल ते खाली पडूच दिलं नाही, ते घटघटा पिलं आहे, असं देवी मातेच्या चरित्रामध्ये वर्णन आहे देवी भागवतामध्ये. मग हा तामसीपणा आहे, हा भैरवी साधना आहे, हा वाममार्ग आहे. हा वाममार्ग नक्कीच आहे, पण तो कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी, देवांच्या रक्षणासाठी. मग याचा अर्थ आपण कसा काढावा हे आपल्यावर आहे. जी प्राकृतिक साधना सांगितली जाते, संमिश्र साधना, हे देखील कालीमातेने केलेली आहे. पण तिचं देवत्व काही कमी झालं नाही. आपण देवीला बली देतो, पण देवीने असं कधी सांगितलं नाही की मला तुम्ही बली द्या. आपण आपल्या श्रद्धेसाठी देतो. कोणाची बुद्धी कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. देवीने महिषासुराचा वध केला, ही आठवण मनामध्ये राहावी म्हणून रेड्याचा वध आपण करत राहावे दसऱ्याच्या दिवशी किंवा देवीच्या कार्यक्रमामध्ये, हे साफ चुकीचं आहे. देवीने कधीही त्यांच्या ग्रंथामध्ये किंवा देवांनी कधीही त्यांच्या आपल्या वेदांमध्ये असं सांगितलेलं नाही की मी ज्या राक्षसाचा वध करते त्याची प्रतिकृती किंवा त्याला प्रत्यक्षात आणून त्याचा तुम्ही वध करा. त्यामुळे आपल्याला नेमका अर्थ कसा घ्यायचा आहे, जे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, हे दुधारी शस्त्र आहे, ते वापरायचं कसं? घरामध्ये चाकू असतो, तो आपण भाजी कापायसाठी वापरतो, बऱ्याच चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा वापरतो, पण त्याचा वाईट उपयोग सुद्धा होऊ शकतो. मग त्याचा वापर आपण कसा करायचा हे तितकंच महत्त्वाचं आहे. या बऱ्याच अशा रहस्यमय गोष्टी आहे की ज्या समाजासमोर यायला पाहिजे. त्याच्यामधली जी भावना आहे किंवा त्याच्यामधला जो खरा उद्देश आहे हा समजून घेतला पाहिजे. सर्वच काही गोष्टी वाईट असतात असं नाही. त्या गोष्टींचा वापर करणे, कोणतीच गोष्ट चांगली नसते, कोणतीच गोष्ट वाईट नसते. त्याच्या वापरावर ठरतं की ही गोष्ट चांगली की वाईट. मग आपण या गोष्टीकडे कशा रीतीने पाहावं हे नक्कीच आपल्याला समजलं असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मनातले भ्रम निघून जातील लोकांच्या मनातले, यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.